नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, सगळं आवरलंय बघा. मला भांडी घासायला जायचंय, पण दूध जरा हलवलं होतं म्हणून बघा शिकडीवर तापाय ठेवलंय दूध. म्हणून शाळा उभा राहिली दुधाला ध्यान राखत. ह्याने तिथं जेवण केलं आणि तिथंच बसल्या दया पुरी भोवतानी घेऊन. सगळं आवरलंय, ही झाडून पुसून काढलंय. अजून एकदा काल ताईनं फरशा पुसून काढल्या होत्या, पण आज अजून एकदा पुसून काढायच्या त्या काही. सगळं आवरावरी करून ठेवलं. थोडंसं कालवण उरलं होतं, कोबीची भाजी केली ती आज, थोडीशी उरली होती ती फ्रीजमध्ये ठेवली आणि दुधाला उकळूच तर थांबायला. उकळलंच बघा. सगळीच बंद करते. बघा उकळले. हे बघा उकळलं दूध. ह्या दुधासाठी थांबली होती इथं मी. आता काय होत ना, आता मी केली शिगडी बंद. आज सकाळी सकाळी ह्यांनी दळून आणली. गार व्हाय ठेवलंय पीठ. का देव पण पूजा करून घेतली. मी रांगोळी आज टिपक्या टिपक्याची काढली आहे. शाळेत शिकली होती बघा मी वहीवर ही रांगोळ आज मी इथं म्हणजे रोज रोज फुलच काढत होती. आज म्हणलं आज जरा वेगळं काहीतरी काढावं म्हणून आज टिपक्याची रांगोळ काढली. तर मी रांगोळ काढोस तर गुड्डी माझी ध्यान राखत बसली. मग मी तो आज इकडेच रांगोळ काढली का, ध्यान राखत बसली होती तर मला. आणि इकडं का पिठा आणले ते दळून ह्यांनी. पण हे गरम गरम होती म्हणून का हे असं उघडं करून ठेवलं या हवा जायला. हायच अजून गरम आहेच, तरी अजून गरम आहे तीच. हे बाजार आहे बघा इथं एवढा. त्या बॉक्सात आहे त्या छोट्या मोठ्या पुड्या आणि ह्या ठिक्यात इकडं बाजार आहे सगळा. हे आचार्याचं आहे सगळं. आणि त्या तिकडे नाही, त्या लाल ठिक्यात आहे ती साबणं बिबणं भरले ती. आणि ह्याच्या ठिक्यात गहू आहे तो उरलेलं. गव्हाचं आपूट ठिका आणलं होतं मयूरचं आणि ती गहू आहे तो भरलेलं. फरशा पुसायच्या त्या बघा इथं भांड्याची पाटी मांडली मी. ती घासाय जायचं आहे अजून मला. ह्या दुधामुळं थांबली होती. उन्हाचा रगच्या रग पडलाय. भांडी घासून आपलं निवांत केस बिस इचरून बसलं म्हणजे असतं या. काही जण आले ते राधाताई हे निघाले, ती फोन आलता त्यांचा. पुन्हा नाना भाऊ आले ते नगरचं. मग पुन्हा अजून स्वयंपाक दुसरा नवीन चहा पाणी करण्यात वेळ जातोय. त्याच्यामुळे म्हणलं आता भांडी बिंडी घासून घ्यावं होती. मी पुसते ते आहे ना, थांब आता पुसणे फिरवून घेते मी. कशाला वाकं नको कंबरट मोडायचं. ते आणलंय मग मी कशाला 150 रुपयाचं आणलं या. हॉल नाही पुसायला लागत ग. मग ना आता इकडून जावा म्हणा, उन्हात आणायचं फक्त जायचं. इकडं भांडी घासता यायच्यात या. तिनं आली तोपर्यंत बादली भरून ती मस्त पाणी पाजाय गेली. ते मी आवरती होती घरातलं तर तिकडून आली. आता नका बादलीच घेऊन आली तिकडून. पाणी पाजताची बादली घेऊन आले पाण्याची पुसून काढायला. जरा वेळानं मग म्हणली जरा वेळानं काढूया पुसून. मग म्हणलं आता ती पाणी पाजून येऊन जरा वेळ बसल तर भांडी घासून यावं. ती भांडी घासल्या मग पुसावा दोघील दोघं. तर ती लागली पुसायलाच आता. कशाला गेली घरात का, पिठा उघडी आहे इकडे या. दरवाजा मोहर कर. पिठं उघडी करून ठेवली ती ग मी, हवा जायला तिथं. अंकिता गेली ती मागं धरून दळण. कुटीवर चाललं आणि रात्री काय त्यांच्या देण्यातच नाही. कुठे चार्जिंगला लावली नाही. कुठे चार्जिंग नाही म्हणलं. 3च काढाय त्यांनी मी आता अडकू बिडकुल म्हणजे काय करायचं म्हणून. पुन्हा पेंडरवर मग जायचं म्हणल्यावर मागं धरायला लागतं. 2 दळणं होती, एक गव्हाचं एक ते डाळ दळाय गेलं तर. त्याच्यामुळं मग अंकिताला घेऊन गेलं तर सकाळी. तिने एक मग मोहर यांनी टाकीवर आणलं एक आणि एक अंकिता बसली मागं मध्ये धरून. इकडे बघा आता पोरासनी मोबाईल कशा पाय दिला असेल तुम्ही. मोबाईल घ्या बरं ती. पुन्हा तानाचा डोळ्याला त्रास होतोय. इथं आपल्याला डोळ्याला त्रास होतोय, लेकरासनी उगाचच. खाली ठेव फ्रीजमध्ये. फ्रीजरमध्ये ठेवून पाणी धरतंय कॅमेऱ्याला. ती आयफोन आहे ते फ्रीजमध्ये ठेवतात. उन्हानं त्याला काय होतं, हिट होतंय जणू. पण ती जरा फ्रीजमध्ये ठेवून चार्जिंग लावला का चार्जिंग होतंय. नाही चार्जिंग बी होत नाही, पटापट उतरतं ह्या उन्हानं चार्जिंग. काय मोबाईल नसतं आता फ्रीजमध्ये ठेवायला लागलं या. आजी नाते बसले ती शेडमध्ये. इथं झळया मारतंय म्हणते ती समोर कट्यावर. तिकडे जाऊन बसली ती. आज तिनं घेतलं धुणं लवकरच धुवून. मी भाजी भात देवपूजा ही दूध तापूस करूस ती आली. कपडे धुवून आली. पुन्हा तिनं चपात्या लाटूला घेतल्या मग मी भाजल्या. पुन्हा जेवली तशी उठून अजून गेली मसराकडं. मसरं बांधायला म्हणजे बांधते मी मसरं. बांधते तर बांध म्हणलं आवरती माझी मी घरातलं. आता भांडी उडी काढले ते खरकाटे सगळं पातेली बेतेली मोकळी केली.
दूध काय केलं आणि ते दूध चुलीवर तापावर होतं ना सकाळी, त्यामुळे काळं पातेलं होतं. मग ते काळ्या पातेल्यातलं दूध काढलं आणि डबल उकळाय ठेवलं तिथं. दूध बी भरपूर ठेवलं होतं तर तेवढंच दूध राहिले आता. चहा पाण्यालाही लागतंय ना, त्याच्यामुळं भरपूर ठेवलं होतं. पोरासने प्यायला लागतंय. सकाळी पिली तरी अंकिता नाही, अंकिता गेली तिकडं दळायला, त्यामुळं ती दूधच पिली नाही. मग तिनं डायरेक्ट जेवली. ती येऊस तर तिची आंघोळ बिंघोळ होस तर करूस तर झाल्या चपात्या. मग म्हणलं खा चपाती. चपाती मग काय भाजी खाल्ली. पुन्हा तर तिला भात माहीत नव्हता. भात दिसला आम्ही जेवाय बसल्यावर का म्हणली मला दही भात खायचा आहे. काय कुठं भांड्याला वे गाच तुम्ही भांडी तू ऊन लागतंय. तू बस घरी आपली. किती आहे ती भांडी असते हे एवढी पाठी तर तिकडं आहे ती चुलीपाशी कढई ही कालवणाची ती आणती. पराती तिकडंच आहे का भांड्यात टाकली कोणाला. लई माहिंदाळ ऊन पडलं. काल पाऊस झाला बघा आमच्याकडं आणि ती पाऊस झाल्यामुळं जास्त धग मारायला लागली आता जमीन. पाऊस तर कुठे एवढा नेटाक झाला म्हणा, पर तेवढा तरी झाला की शिताडा. ते जमिनीतनं धग सोडतंय ना आता, त्याच्यामुळं लई गरम होतंय, लई उकडतंय आता. ते पाऊस नसता धग सोडायला आलं तर आधीच हाय ऊन कडक आणि त्यात पावसानं येऊ का नको. तुझं काय जा झोप बिबचा जा. तिकडं आजीनं चटई टाकली ना शेडमध्ये, मग जावा तिकडे चटईवर बसा जावा. उन्हानं घामळ येते. झोपा की मग जावा. हे दिदू जावा शेडमध्ये. कुठल्या तुम्हीच आहे बापू मोना तिकडे येते की जावा तुम्ही तिकडे बसा जावा. इकडे वर इकडे 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 घ्या. हे आणून आमच्या पायातलं घातलंय. कसं दिसतं ते पाय सांगा. पहिलं पैंजण होतं ती डबल घुंगराचं होतं, हे आता एकाच घुंगराचं आणलंय. नीट बसायचं असं दिसतंय खाली बस. हे बाई जरा वरच आहे. पहिलं काय झालं गळलं पायात ना म्हणून तर हे केलं, पडलं बघा ते. तर जरा आकुडचं आणलंय. पगळतंय म्हणजे जर वर्षाला नवीन नवीन कुठं करू बसा. आणि एक आहे का लेकरू घरात करायला. ते जणी ह्या ती एक मोना आता चौथी. पुन्हा माझं तर ह्या सक्रातीला केलं नाही, पडलेल्या सक्रातीला ही जाऊन द्या. पडलेल्या सक्रातीला केलं तर बघा बघा पायातलं माझं हे काय पडलेल्या सक्रातीला केलं तर. माझं नाही घुंगराचं, तुझंच आहे घुंगराचं. माझं चांगलं आहे नाही का. घाम येतोय जा शेडमध्ये, त्या घामानंच पुन्हा घामोळ येते. उठ 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 उठ. शेडमध्ये लावा बसा. इथं धग मारते व परत जावा सगळीच. चल कुठल्या दिदा दिदा तर आमची गाडव लोळी आली आणि लोळतीयच. शब्द बिब्द ठेशनरी घेऊन पाठ कर की जा. आणि जर एखादा दुसरा शब्द एक्स्ट्रा केला तर काही मास्तर मारतोय काय तर केलं कीच म्हणतीयच. स्पेलिंग सकट पाठ करायचंय. ते आलंय व ते कसलं सायन्सची स्टेशनरी घ्यायची आणि त्यातले शब्द पाठ करायचं, लिहायचं वहीत आणि पालकाची सही घ्यायची आणि ती ग्रुपवर पाठवायचं. या ते शाळेचा त्यांच्या ग्रुप आहे त्याच्यावर. ती रोजच्या रोज करती पाठवते. काल दिवसभर नाही, काल रात्री दिवस मावळताना मग पाठ केलं. म्हणलं सगळ्या पोरांचं आलं ग्रुपवर. म्हणलं तुझं नाही. मग ती तो का पाठ करून घेतलं आणि पुन्हा तिच्या त्या आबांना दिलं पाठवून. ग्रुप दिला आहे तिच्या चुलत्याकडे बी दिला आहे ग्रुप तिचा आणि ते पाठवून दिलं. काय करायचं, शाळेशिवाय काय नाही बघा आजच्या दुनियात. अडाणी माणसाची दुनियाच राहिली नाही. अडाणी लई बी असणं नाही बराबर. शिकलं केलं कुठं 4 अक्षरं त्यांचंच मोहरं भविष्य घडेल म्हणून आपण वाटावाटा करतोय. आपण वाटावाटा केला अभ्यास कर का त्यांना वाटतंय आई बाप लईच दाट्या लावते तीन लईच जाच करते ते अभ्यास कर म्हणून. काय करा त्यांचं भविष्य मोहरं चांगलं व्हावं वाटतंय. आपलं जे झालं आपण अडाणी राहिलो ती राहुनी लेकरांनी. नवरा काय बाप तर काय तसा नाही बरं का अडाणी, पर आई आहे की अडाणी. लिहाय वाचाय पुरतं येतंय मस्त. पर कुठं 10वी 12वी एखादी डिग्री असते त्याला महत्त्व असतंय. शाळेतल्या माझ्या मैत्रिणी कुठल्या डिग्र्या घेऊन बसल्या. माझं काय कशाचं, त्याला शिक्षण म्हणाय जमीन धड 10वी बी नाही माझी केली. जाऊ द्या मरू द्या. हाही आपलं बरं. तेवढं कमी शिकून बी माझं दिवस सोन्याचं आलंय. घरदार चांगलं मिळालं. शेतीवाडी हाय इकडं एवढंच नशीब मोठं म्हणायचं.